माझ्या सोसायटीमध्ये आता काय नवीन कायदा आला आहे की काय खाली कुत्र्या मांजरांना खायला घालायचं नाही, कुत्री मांजरं पाळायची नाही. तर या पद्धतीचे कायदेसुद्धा ज्या बिल्डरने बनवलेल्या सोसायट्या आणि नंतर घरं विकली, अशा फॉर्म झालेल्या सोसायट्यासुद्धा करू शकतात का? त्यामध्ये सोसायटीमध्ये कसं असतं, या लोकांना कायदा माहीत नसल्यामुळं हे बायलॉजमध्ये त्याने टाकलं तर 100% सहकार आयुक्त ते स्क्रॅच करणार. अच्छा. त्यांना माहिती आहे. पण हे बायलॉजमध्ये न टाकता हे स्वतः व्यवस्थापन कमिटीमध्ये एक रेझोल्युशन काढतात की आजपासून बाबा कुणी कुत्री इथं फिरवायची नाहीत. पण बायलॉजमध्ये ते नाही आहे, ते स्वतः त्यांचा नियम आहे. हो. पण हे नियम करत असताना एक्झिस्टिंग लॉ आहे हा ॲक्च्युली तुम्ही डॉग म्हणलं पेट जे आहेत ते कायद्याने पेटला एक कायदेशीर व्यक्ती ज्युरिस्टिक पर्सन म्हणून जाहीर केलेलं आहे. कुत्र्याच्या वतीनं मांजराच्या वतीनं तुम्ही कोर्टामध्ये प्रतिनिधी पण उभं करू शकता. बापरे. कारण की ही लोक आपल्या कुटुंबातली व्यक्ती म्हणून त्या पेट डॉगकडे बघत असतात. हो. मग कुटुंब या डेफिनेशनमध्ये पेट डॉग पण येतो. त्यामुळे अनेक ठाण्यामध्ये अशी केस झाली की 2 कुत्री होती म्हणून त्याला सांगितलं आधी लिफ्ट नाही म्हटले, पण 10वा मजला होता त्यांनी खूप आग्रह धरला. त्याला सांगितलं प्रत्येक डॉगला तुला ₹500 जास्त मेंटेनन्स द्यावा लागेल. 2 कुत्री ₹1000 जास्त मेंटेनन्स दे. हो. ते देखील कोर्टाने स्टकडाऊन केलं. पेट हे त्याची कुटुंबातली व्यक्ती आहे, असंच त्याला कायदेशीर अधिकार प्राप्त झाल्यामुळं कुणी असा लॉ करू शकत नाही.